रायडर बेकार बेकार वाव खराब रस्ता खराब रस्ता खराब रस्ता वी अवॉइड बरं खराब रस्ता लाईक पीपल वी कांट अवॉइड इट तर बस त्याची स्पीड 150 ते 200 किलोमीटर पर आवरची स्पीड होती त्याची हायवेला व्हायरल होण्याची निंजा टेक्निक म्हणजे ब्युटिफुल रिॲक्शन अरे कोण आहे आपण झुप्पू करतोय बोललो पोरशे पोरशे बाईक किती लागाय मेरी जान उन्हाळा चालू झालाय हिरवळच नाही एकच तेवढं झाड आहे ज्याला हिरवी बांधलेत मित्रांनो जे आपण ना जस्ट थोडक्यासाठी मी झाले आता जस्ट मी एक क्यूट रिएक्शन घेतलं असतं ना आता आपल्याला व्हिडिओ यूज केलं असते रीलला व्हायरल होण्याची निंजा टेक्निक म्हणजे क्यूट रिएक्शन असं बेकार ट्रॅफिक लागले ना आता घाटामध्ये नको नको तर आता ॲक्च्युअलमध्ये मला एक्झॅक्ट डेस्टिनेशन कुठं जायचं आहे मला ते माहितीच नाही आहे कारण मी काल रात्री ग्रुप बघितला महाबळेश्वरला जायचं आहे महाबळेश्वर पाचघरी म्हटलं कॉलेजची एक्झाम करत जरा राईडला जाऊन यावं तेवढा जरा फ्रेश होईल आणि सकाळी उठून लोकेशन पण मागितली माझी जी फर्स्ट राईड चालते ना प्रॉपर गेअर्स वगैरे एखादी ग्रुप राईड म्हणतो आपण ती राईड सर्व चालती ते आम्ही इथे गेलो वाईच्या इथं ते वाडा नाही का तो कॅमेरासारखा फुली होतो वाईमध्ये एक वाडा आहे नाना फडणवीस त्या वाड्यावरती गेलो आम्ही तेव्हा पण खरं एन्जॉय केला तो फर्स्ट एक्सपिरियन्स फक्त जो रायडिंग होता ना प्रॉपर रायडिंग कम्युनिटीमध्ये प्रॉपर रायडिंग कम्युनिटीमध्ये एकदम कसं कधीच विसरणार नाही त्या एक्सपिरियन्सला असे ड्रीम बाईक जेव्हा आपल्या आजूबाजूनी जातात ना झूप झूप करून एकदम एक नंबर वाटतं लिटरली सांगतोय माझ्या ड्रीम बाईकची त्या दिवशी 2 होते दोन्हीची लिटरली त्या दिवशी रेसिंग चाललेली असं पण नाही की नाही का बाईक स्लो आहेत तर बस त्याची स्पीड 150 ते 200 किलोमीटर पर आवरची स्पीड होती त्याची हायवेला तेव्हा पण आम्ही व्हायला चाललेलो आहे खराब रस्ता खराब रस्ता खराब रस्ता वी अवॉइड बरं खराब रस्ता लाईक पीपल वी कांट अवॉइड इट जायला धूळ फारच खराब रस्ता सगळी आहे ना वाई पाचघरी महाबळेश्वर रायडर बेकार बेकार वाव म्हणलं काय मागणं आलं घाबरलो एका मिनिटासाठी आता राईडला फिरायला लागलाय मला कुठला ग्रुप आहे माहिती नाही पण एकदम डेंजर ग्रुप आहे ना सकाळ सकाळ जर ग्रुपमध्ये गेलो असतो ना अशा सगळ्या बाईक्स बरोबर गेलो असतो उगाच उशिरा उठलो आता असं वाटायला लागलं मी सांगतो या 2 महिन्यामध्ये मला प्रत्येक संडेमध्ये रिग्रेट होत होता कारण सकाळी उठल्यानंतर असा तो बाईकचा आवाज येतो ना कानाला हा हा मन प्रसन्न व्हायचं पण असं वाटायचं की आपण का नाही त्यांच्याबरोबर गेलो आणि आज गेलोय तर असं वाटतंय उशिरा काय गेलोय ग्रुप पुढं मी मागं मित्रांनो कन्सेप्शन करायची निंजा टेक्निक मी आता तुम्हाला सांगतो काय नाही बाईक मस्तपैकी बाजूला लावायची एखाद्या सेफ ठिकाणी मोबाईल काढायचा आवडतो सॉंग लावायचं आणि गाडीपेक्षा एन्जॉय करायचा असतो मला असं वाटतं की नाही का थोडी इज्जतीच गाडी चालवावी कारण आपल्या घरातले पण हा ब्लॉग बघतात मग नंतर ब्लॉग पडल्यानंतर मग मला ओरडणी बसते घरच्यांची गाडी फार स्पीडने चालवतो नीट चालव काटावरती मला जरा हसायला येईल कारण वा
तर खरं तर असं संडे मी एन्जॉय करतोय. लय मजाला लागली आता तर. अरे कोण आहे झापूक झुपूक करतोय. बोललो पोरशे 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 बघितलं की भीतीच वाटते. आईच्या गावात कसला होता तो खतरनाक. मला असं वाटतं रिक्रेट आहे पण तुम्ही जरा शेप चेंज झालेला बघितला. आणि जसं कळलं की पोरशेचं लोगो लागलं त्यावर म्हणलं आज 300 meters 200 meters आय थिंक हेच आहे काय. हा महाबळेश्वर स्ट्रॉबेरी 300 मीटर इतकं लवकर संपलं. बुशर माउंट स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्ट. हा तिथं जायचं आपल्याला आज. हां स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्ट किती खाली बाबा. माझा कॅमेरा पण फ्लिप झाला. बच्ची के दिल में लोकेशन किधर है बे. ओके ओके आलो आलो. अब बाइक किधर लगाई मेरी जान. गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा आता लोकेशनवरती पोचलो. कारण सकाळी उठायला जरा उशीर झाला तर मी तुम्हाला आता लाईनवर दाखवतो आपल्या आजच्या राईड्स. तर आम्ही 3-4 राईड आहे जे विंटेज म्युझियमला जाणार आहे शिरोला आणि मग परत शिरवणार आहे. विंटेज म्युझियमला जायचं ना. विंटेज म्युझियमला जायचं ना. म्युझियम कुठे आहे. हो तिथं पुढे आहे सरळ. हां म्युझियम अजून हां या बाजूला कुठे राईट साईडला पोहोचते. राईट साईडला हा या ठिकाणी विंटेज म्युझियम. नाही वेरी नाइस कलेक्शन. अभी एशिया फर्स्ट विंटेज टू व्हीलर म्यूजियम है. कुछ नर्मदा ने जिसको बजाज 150 की कॉपी की थी तो बजाज ने उनके ऊपर केस करके कंपनी बंद कर दी. नर्मदा ने साइकिल है स्कूटर का सपना ही रह गया. नंबर छोटा बच्चा थोड़ी है. पहले छोटा बच्चा हो जा वापस. पण तेव्हाच्या काळातली ती इंजिन बनवणाऱ्यानं कसली डोकं लावलं असेल. ये इन्फिनिटी स्कूटर है. फर्स्ट बटन स्टार्ट गाड़ी जो 1950 में उन्होंने फैंटम प्लस करके लॉन्च की थी. मतलब सर का पूरा कलेक्शन जो है 650 प्लस गाड़ियों का लिंक. नाही टॉप स्पीड. टॉप स्पीड तर बोलला आहे 170 180. हां तुम्ही कितीपर्यंत गेलाय. माझा जितकं 120 130 येत होतं रे. हां का? मी म्हातारा झाला ना मी काय इतकं. ओके चला येऊ का. खरं तर आजची राईड फार चांगली झाली. सकाळी सोलो राईड गेली आता ग्रुप राईड करतोय. वा GT 650 बघा. विंटेज म्युझियमला गेल्यानंतर जी पण जेव्हा ते स्वतःहून जेव्हा माहिती सांगतात ना तेव्हा ॲक्च्युअल प्रत्येक बाईकची आपल्याला हिस्ट्रीसुद्धा कळते की त्या बाईक बरोबर नाही का त्या काळामध्ये काय केलं किंवा त्या बाईकचा क्रेज कसा होता, इतिहास कसा आहे, कंपनी कुठली होती, मर्जर झालं काय झालं हे सगळं आपल्याला कळतं.
जेव्हा केव्हा पण आपण ग्रुपमध्ये राईड करतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तेवढं तर नक्की. किंवा माणसं त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात. आता आम्ही मग अशी जेव्हा ग्रुपमध्ये बसलो ना तेव्हा होते ते दोन ज्यांचा चांगला एक्सपिरियन्स होता. त्यांनी सांगितलं आम्ही अशा ठिकाणी फिरायला गेलो, काय काय झालं, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला, चांगला केला, वाईट केला, ॲक्सिडेंट कसा झाला. म्हणजे हे ऐकण्यामध्ये भारी वाटते. असं स्टोरी टेलिंग कसं आहे तसं भारी वाटतं. ते काय त्यांनी अक्षरशः नाही का ते असे जुन्या बाईकवरती लेला केले जे आपल्याला आता दिसत पण नाही. मित्रांनो असे सिग्नल दे नाही ना खरं गरजेचं आहे रायडिंग करत असताना. हो परत एकदा सिग्नल द्यायला लावलं. आपल्याला माहिती नाही पूर्ण काय येते पण ॲटलिस्ट समोर आपलं तिथं पुढचा राईड आहे त्याला तर कळत असतं पुढं काय चालू. आपण एक अवेअर होतो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी राईड करायला कसं मजा येईल. तरीच आपण येंगे अभी पावसाळ्यामध्ये जसं बघायला गेली मला असं वाटायला लागले राईड म्हणली की माझी 5 गणीलाच होती प्रत्येक वेळेस. प्रत्येक महिन्यामधून एकदा तरी मी 5 गणीला येते. ॲटलिस्ट 2 महिन्यामधून एकदा तरी मी 5 गणीला येतो राईडला. आणि आता तसे आता विंटेज म्युझियम माझं दुसऱ्याला झालं आहे. हा बघा परत साईन आता दादा आहे ना हा प्रत्येक वेळेस मला साईन करून ना हे करतो. स्पीड 400 जॅमिंग द मार्केट. हे बघा अजून एक आम्ही. तर मित्रांनो आता आपण वाई सोडतोय. कॅमेऱ्याची बॅटरी संपत आल्यामुळे मी काय म्हणतोय आता मी ब्लॉग एंड करतो. तर आपण भेटूयात पुढच्या राईडला. तोपर्यंत स्टे सेफ, राईड सेफ अँड गुड बाय.